जो सामना हरलेला असतो तो जिंकतो त्याला बाजीगर म्हणतात आणि कालचे आपले खेळाडूंनी बाजीगारचं काम केलेलं आहे। तशाच प्रकारच्या विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारची भय दबाव मनात न ठेवता जीवनाची वाटचाल करावी असा शुभ संदेश त्यांना दिलेला। श्री गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट आणि श्री संदीप नाईक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित एसएससी सराव परीक्षेचा गुणगौरव सोहळा आज वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात मोठ्या उत्साहात पार पडला। विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सुसंवाद शिबिराचे देखील आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते। आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते सराव परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना तसेच स्पर्धेच्या यशस्वीततेसाठी परिश्रम घेतलेले पदाधिकारी, शिक्षक आणि केंद्रीय प्रमुख यांचा देखील सन्मान या ठिकाणी करण्यात आला। नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक यांच्यासह पदाधिकारी आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते। एसएससी सराव परीक्षा उपक्रमाने रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले असून मागील 25 वर्ष हा उपक्रम नियमित सुरू आहे। यावर्षी 27 परीक्षा केंद्रांवर परीक्षा पार पडली। तब्बल 14,000 विद्यार्थी परीक्षेला बसले होते। यावर्षी विद्यार्थ्यांचा उच्चांकी प्रतिसाद होता। या उपक्रमाच्या यशस्वीततेसाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व घटकांचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी आभार व्यक्त केले। पत्रकारांशी बोलताना आमदार गणेश नाईक यांनी सांगितले की आजपर्यंत जवळपास 1.5 लाख विद्यार्थ्यांनी सराव परीक्षा दिली आहे। भविष्यकाळ पाहता त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, मनातील भीती निघून जावी, हाच यामागील उद्देश आहे। जो सामना हरलेला असतो आणि नंतर जिंकला जातो त्यालाच बाजीगर म्हणतात, असं सांगून त्यांनी विद्यार्थ्यांचं मनोबल देखील वाढवलं। 1990 सालापासून जवळजवळ 1.5 लाख विद्यार्थी या सराव परीक्षेमधून गेले। एकूणच भविष्यकाल विद्यार्थ्यांना लक्षात घेता त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा, त्यांच्या मनातली भीती नाहीशी व्हावी आणि पूर्वी जॉब ओरिएंटेड म्हणजे कामाकरता शिक्षण, परंतु आता लाईफ ओरिएंटेड एज्युकेशन म्हणजे जीवनाकरता शिक्षण अशी संकल्पना व्हावी अशी मी कल्पना मांडलेली आहे। आणि भविष्यकालामध्ये ज्या जिद्दीनं आजकाल पालक आणि विद्यार्थी प्रयत्नाची पराकाष्ठा करून गुणवत्ता म्हणजे गाठण्याचा प्रयत्न करत आहेत ते कौतुकास्पद आहे। आणि म्हणून मी काल रात्री झालेल्या T20 वर्ल्ड क्लबचं उदाहरण दिलं की जो सामना हरलेला असतो तो जिंकतो त्याला बाजीगर म्हणतात आणि कालचे आपले खेळाडूंनी बाजीगारचं काम केलेलं आहे। तशाच प्रकारच्या विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारची भय दबाव मनात न ठेवता जीवनाची वाटचाल करावी असा शुभ संदेश त्यांना दिलेला। भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी सांगितले की परीक्षेला सामोरे जाण्या अगोदर विद्यार्थी या उणिवा दूर करतात, त्यामुळे मुख्य परीक्षेत त्यांना चांगले यश मिळते। विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी भविष्यात शाळा, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी सुसंवाद कार्यक्रम राबवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला। मुलांच्या चुकीच्या पद्धतीनं त्यांचं एखाद्या मनावर दडपण येऊन एखादी चुकीची गोष्ट त्यांच्या हातामधून घडू शकते आणि ती टाळण्याकरता पालकांचा आणि विद्यार्थ्यांमध्ये सुसंवाद असणं हे गरजेचं आहे। परंतु ह्याच्या पलीकडे जाऊन शैक्षणिक संस्था, शाळा त्यांच्या मुलांकडून काय अपेक्षा आहेत, आपल्या शाळेचा रिझल्ट 100% लागावा किंवा प्रत्येक विद्यार्थ्याला तेवढेच गुण मिळाले पाहिजेत अशा पद्धतीचं त्या ठिकाणी आट्टास न करता मुलांची क्षमता, त्या मुलाचा कल हा देखील लक्षात घेतला पाहिजे। मुलाच्या क्षमतेच्या पलीकडे जर त्याच्यावर आपण जर त्याच्याकडून अपेक्षा ठेवल्या, त्याच्यावर जर प्रेशर टाकलं तर मग चुकीच्या गोष्टी या विद्यार्थ्यांच्या हातून घडू शकतात आणि ह्याकरता शैक्षणिक संस्था, शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी या तिन्ही घटकांमध्ये सुसंवाद साधला जाणं हे गरजेचं आहे। पुढे त्यांनी असेही सांगितले की मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या घटत असताना नवी मुंबईतील नेतृत्वाने शिक्षणाच्या बळकटीसाठी घेतलेल्या निर्णयामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधून मात्र पटसंख्या असून नवी मुंबई पुण्यानंतर विद्येचे माहेरघर बनले आहे। नवी मुंबईची ही ओळख भविष्यात अधिक ठळक होत जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। इतर शहरांमध्ये महानगरपालिकेच्या शाळांचं
हे पटसंख्येचं प्रमाण पटसंख्या ही घटत चाललेली आहे. त्या दृष्टीनं नवी मुंबई महानगरपालिकेची वाटचाल ही देखील कौतुकास्पद आहे. या करोनाचा कालखंड महानगरपालिकेमध्ये नगरसेवक महापौर यांचं नसणं प्रशासकीय त्या ठिकाणी पूर्ण आज वाटचाल असली तरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये नवी मुंबईचं नेतृत्व असेल, नवी मुंबईचे सर्वच पक्षाचे आजी माजी नगरसेवक पदाधिकारी असतील यांच्या माध्यमातून एक प्रशासनावर अंकुश ठेवण्याचं काम केलं गेलं आहे. परंतु नवी मुंबई महानगरपालिकेची शिक्षण क्षेत्रामधली घोडदौड ही जर अभ्यासपूर्वक केली तर खऱ्या अर्थानं पुण्यानंतर एक नवी मुंबई शहर हे सर्वार्थानं एक विद्येचं माहेरघर सर्वसामान्यांना परवडेल, सर्वसामान्यांना आपलंसं वाटेल आणि सर्वसामान्यांना एक दर्जेदार शिक्षण देणारं शहर म्हणून नवी मुंबईची ओळख ही होऊ लागलेली आहे. ब्युरो रिपोर्ट द मेट्रो.